हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? चला तर मग आज बघूयात पारंपरिक पद्धतीचा सुंठवडा. काय झालेलं, आमच्या मामींना छान असा एक मुलगा झालेला आहे. तर त्यासाठी त्यांना द्यायचा होता सुंठवडा. मग आम्ही सर्वजण मिळून बनवत होतो सुंठवडा. मग म्हटलं तुम्हालाही दाखवूया. तर इथं मी घेतलेलं आहे अर्धा किलो खोबरं. ते छान असं मिक्सरला कुटून घेतलेलं आहे. खारीकसुद्धा घेतलेली आहे. त्याच्या बिया काढून मस्त असं मिक्सरला कुटून घेतलेलं आहे. अगदी छान असं ग्राइंड करून घेतलं. अर्धा किलो खोबरं आणि अर्धा किलो खारीक होती. त्यामुळं मी इथं पाऊण किलो साखर घातलेली आहे यामध्ये. 3-4 वेलची घातलेल्या होत्या आणि इथं मी आता 3 ते 4 चमचे सुंठ घातलेले आहे, मोठे चमचे. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर झटपट सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. अशाच माझ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. अशा प्रकारे सुंठवडा बनवून तुम्ही अगदी महिनाभर खाऊ शकता. लहान मुलांना देऊ शकता. त्यांच्यामधील सुद्धा एनर्जी वाढते. सर्वांसाठी हा उपयोगी असतो.